मंडळी नमस्कार. कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सुद्धा मजेत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपला जो रोजची जी काही आपली दिनचर्या आहे ती म्हणजे आपण टॅटचा जो काही कट ऑफ आहे त्या कट ऑफ विषयी जाणून घेतो. टेटचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ किती राहणार आहे त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि विशेष म्हणजे आपण हे प्रवर्गानुसार जाणून घेतो. आणि प्रवर्गानुसार जाणून घेत असताना त्या प्रवर्गामध्ये जे काही समांतर आरक्षण दिलेलं आहे त्या समांतर आरक्षणाचा सुद्धा आपण यामध्ये विचार करतोय हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. या अगोदर आपण ओपन कॉम्पिटिशनचं बघितलं. त्याच्यानंतर आपण ईडब्ल्यूएच चा काढला. एससीबीसीचा कट ऑफ सुद्धा टेटचा आपण काढलेला आहे. आता आज कोणता प्रवर्ग आहे? एक नवीन प्रवर्ग आपण घेणार आहे आणि त्या प्रवर्गाचा कट ऑफ आपल्याला काढायचा. आणि हा जो कट ऑफ काढत असताना आपण काही गोष्टी गृहीत धरतोय. कारण गणिताचा नियम आहे. गणितामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या गृहीत धराव्या लागतात आणि गृहीत धरून जे आपल्याला साध्य करायचं आहे तिथपर्यंत आपल्याला यायचं आहे. बरेचसे शिक्षक उमेदवार आपले कमेंट्स करतात आणि त्यामुळे माझा उत्साह सुद्धा वाढतोय. म्हणून आपण प्रत्येक प्रवर्गाची माहिती जाणून घेत आहे. चला तर मग फार काही आता वेळ करत नाही. आमचा जो प्रवर्ग आहे तो प्रवर्ग कोणता प्रवर्ग आपल्याला घ्यायचा आहे त्या प्रवर्गामधलं जे काही समांतर आरक्षण आहे त्याविषयी सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बघा या अगोदर आपण इथं 8,000 जागांचं जे काही एक अंदाजे आपण गृहीत धरलेले आहेत की झेडपी मध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची जी काही संख्या आहे ती आपण 8,000 गृहीत धरतोय. आणि त्यासाठी आपण सेल्फ सर्टिफिकेशन केलेल्या उमेदवारांची संख्या 1,70,000 घेतलेली आहे. आणि या 8,000 जागांचं वाटप मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एकूण पायाभूत पदे सुद्धा सांगितलेले आहेत. एकूण कार्यरत शिक्षकांची जी काही परिस्थिती आहे महाराष्ट्रामधल्या 36 जिल्ह्यामध्ये ते सुद्धा सांगितलेलं आहे. रिक्त पदाची संख्या सुद्धा वजाबाकी करून त्याच्यामध्ये आपण दिलेली आहे. ती जवळपास 12,000 समथिंग आहे. म्हणजेच तो आकडा 13,000 पर्यंत निश्चित जातो देतो. कारण ती लेटेस्ट अपडेट आहे शिक्षक भरतीची. तर आपण या 8,000 जागांचं प्रवर्गानुसार वाटप इथं दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण याच्या अगोदर ओपन घेतलं, एससीबीसी घेतलाय, ईडब्ल्यूएस घेतलेला आहे. आज आपल्याला ओबीसीचा जो काही टेटचा कट ऑफ आहे तो आपल्याला काढायचा. बघा ओबीसीच्या वाट्याला 8,000 पैकी ओबीसीच्या वाट्याला आलेल्या जागा 1,520 आहेत मित्र. इथं काढलेलं आहे आपण 1,520 म्हणजे ओबीसीला जे काही आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणानुसार त्यांच्या वाट्याला आलेल्या जागा आहेत 1,520. अगोदर आपण या 1,520चा जनरल कट ऑफ म्हणजे ओबीसीचा कट ऑफ काय राहणार आहे त्यानंतर आपण समांतर आरक्षणाचा कट ऑफ बघणार आहोत. पण अगोदर आपल्याला जनरल कट ऑफ बघायचा आहे. म्हणून आपण इथं या पहिला जो आपला इथला हा सेल आहे या सेलमध्ये सेल्फ सर्टिफिकेशन केलेल्या एकूण उमेदवारांची संख्या टाकणार आहे आणि ती आपण ऍझ्युम करतोय गृहीत धरतोय आणि हा आकडा मीडिया रिपोर्ट नुसार आलेला आकडा आहे. तो आहे 1,70,000. त्याच्यानंतर ओबीसीच्या वाट्याला ज्या काही जागा आलेल्या आहेत त्या जागा आहेत 1,520. इथं आपण 1,520 हा आकडा टाकणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं मीन आपण घेतोय हा 98 हा बदलत नाही आपण आणि त्याच्यामध्ये एसडी घेतोय 12 आणि त्याच्यानुसार आपण जर याचं कॅल्क्युलेशन करत पुढे गेलो तर आपल्याला पुढं असं दिसेल की टेटचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ इथं आलेला आहे
लागणारे गुण, टेट मध्ये लागणारे गुण, हा याच्यासाठी झेड स्कोअरचा टेबल आपण वापरलेला आहे. त्या टेबलचा फॉर्म्युला मी या एक्सेल शीट मध्ये सेटअप केलेला आहे. तो फॉर्म्युला मी तुम्हाला याच्या अगोदर त्याच्यावर आपण चर्चा सुद्धा केलेली आहे. ती आता चर्चा आपल्याला करायची नाही, कारण आपला वेळ त्याच्यामध्ये जास्त कारण, आणि जे आपल्याला साध्य करायचं आहे ते साध्य. तर लागणारे गुण म्हणजे टेटचे लागणारे गुण 126.42. याला काय करायचं असतं, त्याला राऊंड अप करावं लागतं. राऊंड अप केल्यानंतर 127, म्हणजे ओबीसीचे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचे गुण 127 आहेत, ते बॉर्डर झोन मध्ये आहे. आता 127 मध्ये मी एक त्याच्यामध्ये मिळवला, ते होतात 128. तर 128 प्लस 128 पासून पुढचे सर्व उमेदवार हे सेफ झोन मध्ये आलेले आहेत. आणि मी आवर्जून सांगतोय की यामध्ये तुमचा विषय, त्याच्यानंतर तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर परिणाम करतात. हा एक अंदाजे फिगर आपण काढतो. कारण कसं आहे की कोणत्या विषयाच्या किती जागा आहेत, सायन्सच्या किती आहेत, आर्टच्या किती आहेत, कॉमर्सच्या किती आहेत, क्रीडा शिक्षकांच्या किती आहेत, हे वेगवेगळ्या जागा असतात. परंतु आपण इन जनरल ज्याला म्हणतो आपण, एक अंदाजे कट ऑफ काय राहणार आहे, तर 127 हे बॉर्डर झोन मध्ये आहेत. याच्यामधून एक वजा केला म्हणजे 127, 125 हे डेंजर झोन मध्ये येतात. त्याच्यानंतर 128 प्लस हे जे आपले ओबीसीचे शिक्षक उमेदवार आहेत, हे मित्र सेफ झोन मध्ये आलेले आहे. अंदाजे अंतिम आकडेवारी आणि अंतिम सिलेक्शन पवित्र पोर्टलला करायचं आहे, तेच खरं आहे, हे सुद्धा मी इथं नमूद करतो. हा एक फक्त आपल्याला, आपण जसं कसं की एखाद्या ठिकाणी एखाद्या पाण्यामध्ये पोहायला गेलो म्हणजे आपण त्याचा अंदाज अगोदर घेतो आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्या आतमध्ये प्रवेश करतो त्या पाण्यामध्ये, तसाच हा प्रकार आहे. आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहे, तर एक आपल्याला अंदाज घ्यायचा आहे आणि या अंदाजचा वापर करूनच आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. म्हणजे आपली जी सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी आहे हे जास्तीत जास्त कशा प्रकारे वाढेल, हाच याच्या मागचा हेतू आहे मित्र, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. चला तर मग आता ओबीसी मध्ये जे काही समांतर आरक्षण आहे, ते समांतर आरक्षणानुसार आपल्याला याला कॅल्क्युलेट करायचं. इथं आपण ओबीसीचे जे काही शिक्षक उमेदवारांच्या जागा त्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत, त्यांच्या प्रवर्गाच्या रिझर्वेशन नुसार ते आपण इथं नमूद करू. बघा, ओबीसीच्या वाट्याला 8,000 जागांपैकी 1,520 जागा आलेल्या आहेत, त्या मी इथं नमूद करतो 1,520. आणि मी याच्यामध्ये याचा समांतर आरक्षणाचा जो काही फॉर्म्युला सेटअप केलेला आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला असं दिसते इथं की महिलांसाठी 30% आहे, खेळाडूंसाठी 5% आहे, माजी सैनिकांसाठी 15% आहे, प्रकल्पग्रस्तांसाठी 5% आहे, दिव्यांग जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 4 आहे, आणि पदवीधर अंशकालीनसाठी 10% आहे, अनाथसाठी 1% आहे, आणि भूकंपग्रस्तांसाठी 2% आरक्षण समांतर दिले. आता 1,520 पैकी यांच्या वाट्याला किती जागा येतात, ते आता आपल्याला बघायचं आहे. मग इथं आपण तो फॉर्म्युला सेटअप करून टाकला, त्याच्यानुसार इथं ह्या जागा येतात. महिलांना 30% ओबीसी मधून जे आरक्षण दिलेलं आहे, तर त्यांच्या वाट्याला 456 जागा येतात. खेळाडू 5% आहेत, त्यांच्या वाट्याला 76 जागा येतात. माजी सैनिकांच्या वाट्याला 15% म्हणजे 228 जागा येतात. प्रकल्पग्रस्त 5% यांच्या वाट्याला 76 जागा येतात. दिव्यांग आपले जे बांधव आहेत त्यांच्या वाट्याला 61 जागा येतात. पदवीधर अंशकालीन 152 येतात. अनाथ 1% 15 येतात, आणि भूकंप 2% यांच्या वाट्याला 30 जागा येतात. आता या प्रवर्गाचे जर शिक्षक उमेदवार त्यांना मिळाले नाहीत, तर फायनल राऊंड मध्ये, शेवटच्या राऊंड मध्ये
एक मर्जिंग राऊंड तयार करतात. हे जागा जे काही ओबीसी मधले उमेदवार बेटिंगवर असतात त्यांच्या टेटच्या गुणवत्तेनुसार त्यांना ह्या जागा दिल्या जातात. पण त्यासाठी संबंधित विभागाची परमिशन घेणं शिक्षण विभागाला आवश्यक आहे. म्हणून ह्या जागा त्यांच्या वाट्याला दिल्या म्हणजे ते उमेदवाराला आपण त्या जागा देऊनच दिल्या असा याचा अर्थ होत नाही. परंतु शासनाच्या जी आर नुसार अशा प्रकारे त्या जागांचं वाटप होते. उमेदवार मिळणं न मिळणं हे पवित्र पोर्टल ठरवणार आहे. आणि उमेदवार जर मिळाले नाहीत या समांतर आरक्षणाचे तर मग ह्या जागा बाकीचे जे काही ओबीसी मधले उमेदवार असतात त्याच्या टेटच्या गुणवत्तेनुसार ते वेटिंग मध्ये असतात त्यांना घेतल्या जाते. हे सुद्धा इथं मी नमूद करू इच्छितो. आता आपल्याला काय करायचं आहे, महिलांचा समांतर आरक्षणाचा कट ऑफ काढायचा आहे. टेटचे गुण त्यांना किती लागतील सिलेक्शन साठी ते आपल्याला बघायचं आहे. बघा महिलांसाठी 30% नुसार 1520 पैकी 456 जागा त्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. मग आता हा आकडा बदलतो. 1,70,000च्या ऐवजी 15-20 कारण एकूण ओबीसीच्या जागा ज्या आहेत त्या 1,520 आहेत त्या इथं आपण टाकणार आहे. त्याच्यानंतर हा आकडा बदलेल 1,520 मधल्या 30% आरक्षणानुसार महिलांसाठी ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी 456 जागा त्यांच्या वाट्यावर आलेल्या आहेत. म्हणून इथं आपण 456 आपण टाकणार आहे. आपला मीन 98च राहील. त्याच्यानंतर एसडी वेलच राहणार आहे. आता याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर याचा काय कट ऑफ येते त्याच्यासाठी आपण झेड स्कोअरच्या टेबलचा फॉर्म्युला याच्यामध्ये मित्रहो सेटअप केलेला आहे. तो सेटअप केल्यानंतर लागणारे गुण म्हणजे टेटचे महिला आरक्षणांसाठी आपल्या महिला भगिनींना कमीत कमी लागणारे गुण किती आहेत तर 104.29 किती आहेत 104.29. त्याला आपण राऊंड अप करणार. काय करायचं याला राऊंड अप करायचं आणि राऊंड अप केल्यानंतर त्यांचा आकडा इथं आलेला आहे या सेल मध्ये बघा 10 नंबरच्या 105 दिसतोय. म्हणजे 105 टेटचे मार्क्स ज्या महिला भगिनींना आहेत त्या ओबीसी मध्ये आहेत त्यांना समांतर आरक्षण आहे. आणि तुम्हाला माहित आहे की समांतर आरक्षणासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक आहे. तर ज्या काही महिला भगिनी ओबीसी मध्ये आहेत त्यांच्याकडे जे काही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे त्याच्यावर व्हॅलिडिटीची डेट असते ते अवश्य चेक करा. बरेचदा आपण ते बघत नाही. एकदा सर्टिफिकेट काढलं म्हणजे असं नाही, दर 3 वर्षांनी ते सर्टिफिकेट बदलते. तुमची जर व्हॅलिडिटीची जी डेट आहे ती जर एक्सपायर झाली असेल तर पुन्हा तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट देऊन नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट काढावं लागणार आहे. हे लक्षात घ्या. बऱ्याचशा महिला भगिनींचा ही अडचण येते की त्यांचं जे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट जेव्हा त्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केले सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये तेव्हा त्यांची डेट व्यवस्थित होती आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर 15 दिवसानं ते एक्सपायर झालं. तर काहीच हरकत नाही, आपण नवीन सर्टिफिकेट काढून घ्या, ते सुद्धा ग्राह्य धरल्या जाते. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर लागणारे गुण 104 आहेत महिला भगिनींच्या ज्या ओबीसी मध्ये आहेत त्यांना 30% आरक्षण आहे. समांतर आरक्षणाच्या बाबतीत बोलतोय तर 104.29 लागणारे गुण आहेत. त्याला आपण राऊंड केलं ते झाले 105. तर बॉर्डर झोन मध्ये 105 ज्यांचे टेटचे गुण 105 आहेत त्या ज्या महिला भगिनी आहेत आपल्या त्या बॉर्डरवर आहेत. 105 मध्ये आपण 1 मिळवला तर सेफ झोन तयार होते. म्हणजे 106 पासनं पुढे 106 आणि 106 पासनं पुढे ज्या महिला भगिनींचा टेटचा स्कोअर आहे त्या सेफ झोन मध्ये आहेत. आणि 105 पेक्षा कमी म्हणजे 104 103 याच्यामध्ये फरक पडते. हा अंदाजे आकडा आहे. एकदम नर्वस व्हायची गरज नाही. फक्त आपल्याला प्राधान्यक्रम कोणत्या जिल्ह्याचे द्यायचे कसे द्यायचे त्याच्यासाठी हा एक आपण एक ठोकताळा मांडतोय. तर 105 पेक्षा कमी ते डेंजर झोन मध्ये हा 30% ओबीसी मध्ये आलेला आकडा आहे. 30% समांतर आरक्षण आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना दिलेलं आहे त्या संबंधीचा हा आकडा मी आता इथं दिलेला आहे.
पुढे आता आपल्याला बघायचं आहे, पुढचं आपल्याला आणखी कट ऑफ काढायचं आहे. आता त्याच्यासाठी पुढचा जो हे आहे, आपले खेळाडू बंधू आहेत, तर त्यांना 5% म्हणजे 76 जागा त्यांच्या वाट्यात. किती पैकी? तर 1520 पैकी. मग आता या 76 जागांचं कॅल्क्युलेशन, याचा जो स्कोर आहे टॅटचा, अपेक्षित स्कोर त्यांचा किती असेल ते आता इथं आपल्याला बघायचं आहे. तर इथं मी आकडा बदलतो आता 456 ऐवजी इथं जो आकडा येईल तो फक्त 76 आहे. त्यानंतर मीन हाच राहतो, एसडी पण राहतो, आणि इकडे बाय डिफॉल्ट सगळं कॅल्क्युलेशन आपलं तयार झालेलं आहे. लागणारे गुण किती खेळाडूंचे समांतर आरक्षणानुसार त्यांना दिलेलं, तर 117.74. याला राऊंडअप केलं आपण तर हे होतात 118, आणि याच्यामध्ये जर 1 मिळवला तर ते होतात 119, म्हणजे 118 बॉर्डर झोन, 119 सेफ झोन, 119 मग त्यापेक्षा पुढचे आपले जे खेळाडू, शिक्षक, उमेदवार बंधू आणि भगिनी असतील तर ते 119 पासून पुढे सेफ झोन मध्ये आहेत. आणि 118 मधून जर तुम्ही या फिगर मधून हे जे बॉर्डर झोन मध्ये आहे 1 मायनस जर केला तर 117, 116, 115 डेंजर झोन मध्ये. हा समांतर आरक्षणाचा आकडा ओबीसी मधला आपल्या खेळाडू बंधूंना जे काही आरक्षण दिलेलं आहे त्यानुसार आपण काढलेला आहे. पुढे आता बघायचे आपल्याला, पुढे आपल्या देशाची जी सेवा करतात माजी सैनिक, 15% त्यांना समांतर आरक्षण दिलेलं आहे. आता हे मिळतातच असून नाही, ह्या जागा शिल्लक राहिल्या तर शेवटच्या राऊंड मध्ये याला मर्ज केल्या जाते, आणि जे बाकीचे आपले जे काही शिक्षक उमेदवार आहेत ओबीसी मधले त्यामधनं ऍज पर टेटच्या गुणवत्तेनुसार त्यांची निवड होते. 228 जागा 15% नुसार आलेल्या आहेत 1520 पैकी. तर आपण इथं हा आकडा आता बदलू, इथं टाकू आपण 228, हा इथं टाकलाय आपण. मीन आणि एसडी तोच ठेवायचा आहे. मग लागणारे गुण 110.7. याला राऊंड अप केलं मी, हे होतात 111. 111 ज्यांना टेटचे गुण आहेत, जे आपले माजी शिक्षक, माजी सैनिक शिक्षक बांधव आहेत, ते 111 बॉर्डर झोन, त्याच्यामध्ये ऍड 1 केला 112 सेफ झोन, आणि 111 मधनं 1 मायनस केला तर 110, 109, 108 डेंजर झोन येतात. हे सुद्धा इथं मी नमूद करतो. ही सगळी पद्धत मित्र एक अंदाजे नियर अबाउट, नियरली इक्वल्स टू असं म्हणतो आपण मॅथमॅटिक्स मध्ये, ती आहे, इक्वल्स टू नाही, हे लक्षात आपण घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आपण जाऊ, आपले जे आहेत हे प्रकल्पग्रस्त 5% आहेत, तर त्यांचं आणि खेळाडू यांचं जवळजवळ सारखंच येते, कारण दोघांनाही सारखंच रिझर्वेशन दिलेलं आहे. दिव्यांग जे काही आपले बांधव आहेत शिक्षक उमेदवार त्यांना 4% दिलेलं आहे, त्यांच्या वाट्याला आलेल्या जागा आहेत 61. म्हणजे आता आपल्याला इथं 61 ची फिगर टाकायची आहे, इथं आपण आता 61 टाकूया आणि याचं कॅल्क्युलेशन करूया. तर लागणारे गुण दिव्यांग बांधवाचे 118.99, त्याला राऊंड अप केलं 119, आणि या 119 मध्ये जर आपण 1 ऍड केला तर 120 होते. म्हणजे 120 प्लस जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना टेटचे गुण आहेत ते सेफ झोन मध्ये आहेत. 119 हे जे आहेत ते बॉर्डर झोन मध्ये आहेत, आणि 119 पेक्षा कमी गुण असणारे जे काही आहेत आपले जे शिक्षक उमेदवार ते डेंजर झोन मध्ये येतात. 61 म्हणजे कोणासाठी? दिव्यांग बांधवांसाठी काढलेला हा आकडा आहे. आता आपल्याला काढायचं आहे हे पदवीधर अंशकालीन, यांना दिलेले आहेत 10%, यांच्या वाट्याला जागा आलेल्या 152. आता या 152चं कॅल्क्युलेशन आपण इथं करूया 152, आणि यांचा मीन आणि एसडी तोच राहतो. त्यानुसार जर यांचं तुम्ही जर कॅल्क्युलेशन बघितलं तर तुम्हाला असं दिसते की टेटचे लागणारे गुण 113 पॉइंट किती आहेत? 113 मग याला राऊंड अप केलं मी 114. पदवीधर अंशकालीनच्या बाबतीत
आहे समांतर आरक्षण. म्हणजे 114 पदवीधर अंशकालीन बांधव जे आहेत ते बॉर्डर त्याच्यामध्ये ऍड केला 115 प्लस सेफ झोन मध्ये आलेले आहेत आणि 114 मधून एक वजा केला तर 113 112 111 110 उतरत्या क्रमानं जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते डेंजर झोन मध्ये अंदाजे आकडा आहे. कुठला आपल्याला समांतर आरक्षण घ्यायचं आहे पदवीधर अंशकालीन जेव्हा आपण अनाथ जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना 1% रिझर्वेशन आहेत त्यांच्या वाट्याला 15 जागा आलेल्या आहेत त्या समांतर आरक्षणानुसार. मग इथं मी आता 15चा आकडा टाकतोय त्यांच्या वाट्याला आलेल्या जागा 15 किती पैकी ते 1520 पैकी 1520 कशा तर ओबीसीच्या प्रवर्गानुसार 8000 पैकी आलेल्या जागा आहेत. आता याचं कॅल्क्युलेशन करूया आपण. तर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर 125.98 याला राऊंड अप केलं 126 बॉर्डर त्याच्यामध्ये एक ऍड केला 127 प्लस 27 आणि त्यापासून चढत्या क्रमाने ज्या शिक्षक उमेदवारांचे टॅटचे गुण असतील ते सेफ झोन मध्ये आहेत आणि 126 मधून आपलं 126 मधून एक वजा जर आपण केला तर 125 124 123 हे उतरत्या क्रमानं जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांचे उतरत्या क्रमानं टेटचे गुण आहेत ते पुढं आपल्याला याच्यामध्येच पुढला जो आकडा आहे तो आहे भूकंपग्रस्त जे आपले शिक्षक बांधव आहेत त्यांच्यासाठी म्हणजे शिक्षक उमेदवार बांधव त्यांच्यासाठी त्यांना 2% रिझर्वेशन दिलेलं आहे त्यांच्या वाट्याला आलेल्या जागा आहेत 30. आता आपल्याला या 30 जागेचा वापर करून त्यांचा टेटचा कट ऑफ काढायचा आहे. मग आता इथं मी 30 टाकतो 30 टाकलं याचं कॅल्क्युलेशन आता आपण करूया. हे आलं त्याचं कॅल्क्युलेशन लागणारे टेटचे लागणारे गुण किती तर 122.1 याला राऊंड अप केला आपण तर ते होतील 103 किती होणार आहे 123 म्हणजे 123 जे काही भूकंपग्रस्त शिक्षक उमेदवार आहेत ओबीसी मध्ये ते बॉर्डर टेटचे गुण 123 आहेत. 123 मध्ये 1 ऍड केला 124 प्लस चढत्या क्रमाने ते आहेत सेफ झोन मध्ये आणि 123 मायनस 1 केला तर 122 121 120 हे आहेत आपण म्हणू डेंजर झोन मध्ये आहे. तर अशा प्रकारे आज आपण जी कॅटेगरी घेतलेली आहे तो प्रवर्ग घेतलेला आहे तो आपण प्रवर्ग घेतलेला आहे आणि मी प्रत्येक प्रवर्गाचा व्हिडिओ बनवणार आहे आणि टाकणार आहे. मित्र पुनश्च एकदा मी नमूद करतो मॅथमॅटिक्स मधला फॉर्म्युला वापरलेला आहे नियर अबाउट सत्य आहे पूर्ण सत्य नाही. पूर्ण सत्य तुम्हाला कोण देईल तर पवित्र पण मी हे नमूद करतो मित्र पोर्टल मध्ये सुद्धा हा याच फॉर्म्युलाचा वापर करते परंतु त्यांच्याकडे जो डेटा आहे तो ऍक्युरेट असतो. आपल्याकडे अजूनही तो डेटा ऍक्युरेट उपलब्ध झालेला नाही पण नियर अबाउट जो मीडिया रिपोर्ट नुसार जो काही डेटा येतो तो जवळजवळ त्या प्रमाणात ह्या पुढच्या प्रोसेस चालतात म्हणून आपण तो त्या डेटाचा वापर करून ह्या फॉर्म्युला सेटअप केलेला आहे. मी पुन्हा एकदा हे सुद्धा नमूद करतो काही शिक्षक उमेदवारांकडे यापेक्षा वेगळा फॉर्म्युला असतो त्याची अॅक्युरेसी यापेक्षा जास्त असू शकते. त्यांनी कमेंट्स मध्ये द्यावा आपण त्याचा सुद्धा स्वीकार आपल्याला करायचा कारण शेवटी आपण शिक्षक उमेदवार आहे आणि आपण बीएड ला शिकलेलो आहोत. बीएड मध्ये सुका आणि शिका मेथड आहे. मी जर काही चुकलो तर तुमच्यापासून माझी घेण्याची तयारी 100% आहे कारण तेवढं मोठं मन आपल्याला शिक्षकी पेशामध्ये ठेवावंच लागते. आणि चुकतो कोण जो काहीतरी विशेष करायला जातो तोच चुकतो तो प्रयत्न करत नाही तो चुकतच नाही. तर चूक तर लागू आहेच प्रत्येकाला आता फॉर्म्युला आहे काही प्रश्नच येत नाही. मग आपण प्रयत्न करतो म्हणून आपलं चुकू सुद्धा
म्हणून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते हे हा व्हिडिओ बघत असतील, त्यांच्याकडे यापेक्षा काहीतरी विशेष माहिती असेल तर जरूर त्यांनी कमेंट्स द्यावे. मी आनंदाने स्वीकारेल आणि त्यांच्या प्रतिक्रियेला धन्यवाद म्हणून मी त्यांना एक उत्तर देणार आहे. कारण कसं आहे, ती आपली संस्कृती आहे हे आपण लक्षात घ्यायला. तर आजच्या या चर्चेला पूर्णविराम देतो. आजचा आपला प्रवर्ग होता ओबीसी. त्यानंतर जे प्रवर्ग राहिले आहेत त्या प्रत्येक प्रवर्गाचा व्हिडिओ त्याला बनवायचा आहे. चिंतराम उद्देश प्राधान्यक्रम कसं एवढाच आहे. कारण बरेचसे शिक्षक उमेदवार ज्यांचा हायेस्ट स्कोअर असते त्यांना असं वाटते मला माझा होम जिल्हा म्हणजे माझा होम डिस्ट्रिक्टच भेटला पाहिजे. तर अशी चूक करू नका. आलेले प्राधान्यक्रम 100% द्या. एकही प्राधान्यक्रम नका. शेवटी मी म्हण सांगत असतो बरेचदा, जहा अपना पेट भरा वह अपना गाव. ज्या गावात आपलं पोट भरते तेच आपलं गाव आहे असं समजून या प्रोसेसमध्ये आपल्याला राहायचं. तर आजच्या या चर्चेला आता पुन्हा विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो. मला आजचा दिवस शुभ जावो हीच श्रीचरणी प्रार्थना.